आज बेल्ले गावामध्ये राजदरबार हॉटेलच्या शेजारी तिथं आपण आज एक रेस्क्यू केलेला आहे। कोब्रा जातीचा हा सर्प आहे। यामध्ये स्पेक्टिकल कोब्रा आणि मराठीमध्ये भारतीय नाग म्हणण्याची ओळख आहे। तर आपल्याकडे हा आढळणारा एक तर हा भारतातील विषारी सापांपैकी एक हा नाग जातीचा साप आहे। तर याला ओळखण्याची पद्धत म्हणजे हा फणा काढतो। जेव्हा त्याला आपल्याला काहीतरी त्याला आपल्यापासून धोका वाटतो किंवा त्याला आपल्यापासून काहीतरी भीती वाटते, तेव्हा तो आपल्याला एक फणा काढून आपल्याला एक इशारा देतो, लोकांना माझ्यापासून तुम्ही लांब राहा, मी एक विषारी प्राणी आहे। कुठलाही प्राणी जगातला हा म्हणजे ज्यावेळेस निसर्ग त्याला बनवतो तो कुठलाही प्राणी आपला जीव घेण्यासाठी बनलेला नसतो, तर त्याच्यासाठी ते स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला विष दिलेला असतो। तर आज आपण हा रेस्क्यू केलेला आहे। ही लहान लहान मुलं होती, यांनी एक म्हणजे सापांबद्दल त्यांच्यात गैरसमज असल्यामुळे त्यांनी त्याला दामन साप म्हणूनच ते त्याच्याकडे पाहत होते। पण ज्यावेळेस आपण त्याला त्या बिळामधून रेस्क्यू केला त्यावेळेस समजलं की तो नाग जातीचा साप आहे। तर आपण त्या बिळामध्ये पाणी सोडलं, तो बिळातून काढणं भरपूर अवघड होतं। तर त्याला आपण पाणी सोडलं त्या बिळामध्ये आणि अशा तो पद्धतीने त्या बिळामध्ये पाणी सोडण्याची पद्धत त्याची अशी आहे तर ज्यावेळेस आपण बिळामध्ये पाणी सोडतो तर त्या सापाचा श्वास गुदमरतो आणि नाविलाजाने त्याला ते बाहेर यावं लागतं। तर ही अशी पद्धत आहे, पण याचं अनुकरण कोणी करू नये। ज्यांनी त्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतलेली आहे, ज्यांना त्या गोष्टीची प्रॉपर माहिती त्यांनीच ही गोष्ट करा, जेणेकरून म्हणजे याची कोणी कॉपी करू नका, जेणेकरून आपले ते जीवाशी भेटणार नाही किंवा आपल्यापासून त्यालाही काही हानी होणार नाही आणि त्याच्यापासून आपल्यालाही काही हानी होणार नाही। धन्यवाद।